हेल्थ इन्शुरन्सच्या या गप्पांमध्ये 2 महत्त्वाचे प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत. पहिला प्रश्न हा आहे, की माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे. मी कॅशलेससाठी ॲप्लाय केलं आणि मला रिजेक्शन आलं. तर याचा अर्थ मला माझा केलेला खर्च मिळणारच नाही असं आहे? मी सर्वप्रथम सांगेल, की ज्यावेळी एखादा विम्याचा दावा नाकारला जातो, तर त्यामागे काय कारणास्तव तो नाकारला गेला, हा पहिला अभ्यासला गेला पाहिजे. ओके. समजा मी पॉलिसी घेताना माहिती दिली नाही. म्हणजे माहिती न दिल्यामुळे दावा हे केलाय. तर तिथे मला चेक करणं गरजेचं आहे, की मी जो प्रपोजल फॉर्म भरला होता, त्याच्यात ती माहिती दिली होती की नाही. ओके. जर ते मी दिलं नसेल, तर कंपनीचा दावा बरोबर ठरू शकतो. पण जर समजा एखादा आजारामुळं त्यांनी म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, की पॉलिसी घेतल्यानंतर एखाद्याला एखादा आजार चालू होऊ शकतो. बरोबर. पण काय होतं ॲडमिट करणारी जी व्यक्ती असते तिला माहिती नसतं. म्हणजे माझ्या मित्राच्या आजीला ॲडमिट करताना त्याच्या बहिणीने सांगितलं, "आजींना 15 वर्षापासून दम्याचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे." जेव्हा की त्यांना दम्याचा त्रास होता, पण बीपी वयामानानुसार गेल्या 5 वर्षापूर्वी सुरू झालं होतं. म्हणजे पॉलिसी काढल्यानंतर झालं होतं. बरोबर. आता त्यांनी ॲडमिट होताना काय सांगितलं, की 15 वर्षापासून त्यांना बीपी आणि हे आहे. तर त्या कारणामुळे कंपनीने विमा नाकारला होता. कारण कंपनीच्या माहितीप्रमाणे पॉलिसी घेऊन 15 वर्ष झाले नव्हते आणि कळवलं नसल्यामुळे त्याचं हे झालं होतं. पण जेव्हा कागदोपत्री आम्ही फॅमिली फिजिशियन आणि यांचे डॉक्युमेंट्स प्रोव्हाईड केले आणि तिथल्या कन्सल्टंटने लिहून दिलं, की हे असं झालं, तो क्लेम पेएबल झाला. म्हणजे कुठलं कारण हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि यदाकदाचित तिथे रिजेक्ट झालं, तर नंतर आपण कंपनीकडे रिइंबर्समेंटसाठी टाकू शकतो. रिइंबर्समेंटला सुद्धा त्यांनी काही कारण दिलं, तर त्यांना ग्रीव्हन्स सेल आहे, त्यांना आपण ॲप्लाय करू शकतो. ग्रीव्हन्सकडनंही तो सॉल्व्ह नाही झाला, तर IRDAने आपल्याला सुविधा दिली आहे. त्यांच्या थ्रू आपण रिॲड्रेस करू शकतो आणि त्याच्या थ्रूही नाही झालं, तर आपण ग्राहक कोर्टा थ्रू तो दावा मिळवू शकतो. कारण कसं असतं, विमा कंपनी जेव्हा दावा देते, ते त्यांचे काहीतरी ॲझम्पशन असतं, बरोबर? म्हणजे माझ्या काकांच्या ह्याच्यात असं झालं होतं, की त्यांची पॉलिसी घेताना टी-एम-टी टेस्ट पॉझिटिव्ह आलेली. त्यामुळं पॉलिसीवर लिहिलं होतं टी-एम-टी टेस्ट इज पॉझिटिव्ह आणि त्यांना एकदा चेस्ट पेन झालं म्हणून हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं. हॉस्पिटलला ॲडमिट केल्यानंतर त्यांचं चेकअप वगैरे झालं आणि त्याच्यात काही सापडलं नाही. मग जे आमचे फॅमिली फिजिशियन आहे, त्यांना लक्षात आलं, की अरे यांना थोडं पोट साफ होण्याचा त्रास आहे. तर त्यांनी सांगितलं, "तुम्ही एक वाटी तूप प्या, तुम्हाला बरं वाटेल." त्यांना बरं वाटलं. ते घरी आले व्यवस्थित झालं. पण कंपनीकडे जेव्हा तो दावा गेला, तर कंपनीने असं सांगितलं, की यांना ऑलरेडी टी-एम-टी पॉझिटिव्ह म्हणजे आधीपासून हार्टचा त्रास होता. त्यामुळे हा विमा नाकारण्यात आला. पण ज्यावेळी आम्ही त्या कन्सल्ट फिजिशियनकडनं केस स्टडी दिली, की कॉन्स्टिट्यूशनच्या त्रासामुळे सुद्धा चेस्ट पेन होऊ शकतं, तो क्लेम पेएबल झाला. ओके. म्हणजे जर तुम्हाला योग्य माहिती मिळाली तुमच्या डॉक्टरांकडनं, सल्लागाराची मदत मिळाली, तर तो क्लेम पेएबल पण होतो. मी कितीतरी असे क्लेम बघितलेत, जे पहिल्या फेज आउटमध्ये रिजेक्ट झालेत आणि ज्या कंपनीला त्याच्या फॅक्ट्स एंड फिगर प्रोव्हाईड केल्या गेल्या, ते क्लेम पेएबल झालेले आहेत. ओके. तर महत्त्वाचं तेच आहे, की तुम्हाला त्या यंत्रणा माहिती असणं गरजेचं आहे आणि इथेच तुमच्या सल्लागाराचा रोल आहे. इन्शुरन्स विमा सल्लागाराचं काम पॉलिसी विकणे नाहीये. पॉलिसी घेताना माहिती देणे आहेच योग्य ती. पण क्लेम आल्यावर त्या व्यक्तीला सर्वप्रथम मदत करणे आणि ती मदत पूर्ण त्याला पैसे जर त्याच्या नियमांप्रमाणे पेएबल असतील तर ते मिळवून देणे तिथपर्यंत आहे. हे खूप छान वाक्य आहे. इन्शुरन्स सल्लागाराचं काम पॉलिसी विकणं नाही. आणि तसंच मला इथं हेही जाणवतंय, की इतके वर्ष मला असं वाटत होतं, की इन्शुरन्स कंपन्या ह्या क्लेम नाकारण्यासाठीच बसलेल्या असतात. पण मला आता असं जाणवायला लागलेलं आहे, की जर आपली बाजू सत्य असेल, आपली बाजू बरोबर असेल, तर आपण इन्शुरन्स कंपनीला नक्कीच पटवून देऊ शकतो, की आपली बाजू किती जेन्युइन आहे आणि जेव्हा इन्शुरन्स कंपनीला आपण आपली बाजू सत्य आहे हे पटवून देतो, तेव्हा आपल्याला आपला क्लेम क्लेम नक्कीच मिळू शकतो. हे झालं मेडिक्लेमबद्दल. पण मला असे खूप जण सामान्य घरातले म्हणून माहिती आहेत, ज्यांच्यासाठी इन्शुरन्सचा प्रीमियम भरणं सुद्धा अवघड आहे. त्यांनी काय करावं? सर, खूप चांगला प्रश्न आहे. आजच्या आपल्या भारतामध्ये अशी खूप लोकसंख्या आहे, की ज्यांचं दररोजचं जीवन जगण्याचा जो खर्च आहे, तो पण ते भागवू शकत नाही. म्हणजे आपल्याला बघितलं की वाईट वाटतं, की ते लोकं कसे सर्व्हाईव्ह करतील येणाऱ्या काळामध्ये, ज्या पद्धतीने सगळं चाललंय. तर तिथे गव्हर्नमेंटने अशा लोकांसाठी काही स्कीम्स राबवल्या. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जर आपण गेलो आणि आपण तिथे बघितलं,
त्या विभागाला व्हिजिट केली, तर काही कागदपत्रांची पूर्तता केल्यावर तो लाभ त्यांना मिळू शकतो. ओके. म्हणजे बरेचसे एन-जी-ओज ज्या लोकांची क्षमता नाही आहे, त्यांना त्या आजारांसाठी मदत करतात. ती यंत्रणा तिथे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असते, जर तुम्ही त्या विभागाला संपर्क केला तर. दुसरं, प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंट आपल्या राज्यात राहणाऱ्या लोकांसाठी, स्टेट गव्हर्नमेंट जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 1 जुलै 2024 पासून महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी 5,00,000चा विमा फ्री ऑफ कॉस्ट दिलेला आहे. त्याचा 3500 कोटी प्रीमियम त्यांनी युनायटेड इंडिया ह्या कंपनीला दिलेला आहे. तर त्या कंपनीच्या टायअपमध्ये जे हॉस्पिटल्स आहेत, तिथे जाऊन जर मी आज Googleवर ते विथिन अ क्लिक मला हॉस्पिटल कळतात माझ्या भागात कुठले. तिथे जाऊन जर मी ट्रीटमेंट घेतली आणि माझे ते जे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे कागदपत्र दिले, तर 5,00,000 पर्यंतचा विमा मला विदाऊट एनी खर्च करता मिळू शकतो. त्या व्यतिरिक्त आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आयुष्यमान भारतच्या अंडर जे लोकं 70 वयाच्या वरती आहेत, त्यांना सुद्धा 5,00,000 पर्यंत विमा फुकट दिलेला आहे. आज आपण आयुष्यमान भारतचं कार्ड ऑनलाईन काढू शकतो. तर अशा बऱ्याचशा चांगल्या स्कीम गव्हर्नमेंट थ्रू की याच्या थ्रू येतात. फक्त ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. इव्हन आपण ज्या महानगरपालिकेच्या हद्दीत राहतो, ते सुद्धा आपल्याला काही सहाय्यता प्रोव्हाईड करतात. फक्त त्याची लागणारी कागदपत्र जी आहेत ती द्यावी लागतात. तर तिथनं ती ट्रीटमेंट मिळू शकते. फक्त ह्या यंत्रणेला थोडा वेळ लागतो, संयम ठेवावा लागतो. ते पैसे लवकर येत नाहीत. आणीबाणीच्या वेळी थोडी ती मारामारी होते. पण तिथं ते मिळू शकतो. म्हणजे तो ट्रीटमेंटपासून वंचित नाही राहू शकत. आज आपण क्राउड फंडिंग पण बघतो. खूप चांगल्या प्रकारे लोकं मदत करतात ज्याला गरज असेल तिथे. हा मेडिक्लेम किंवा इन्शुरन्स आणि क्रिटिकल इलनेस कव्हर ह्याच्यात फरक काय आहे? मग ते कॅन्सर, हार्ट डिसीज यासारख्या आजारांसाठी याचा काही वेगळा उपयोग होतो का? बघा सर, मेडिक्लेम पॉलिसीमध्ये मला काय मिळणार आहे? जो मी खर्च केला तो, बरोबर. पण जर मला एखादा गंभीर आजार झाला, समजा मला कॅन्सर झालाय आणि मी आता वर्षभर घरी झोपून आहे. माझा हॉस्पिटलचा खर्च तर इन्शुरन्स कंपनीने दिला. पण आता मी वर्षभर घरी राहिलो, तर जर माझ्या घराचे हप्ते असतील, गाडीचे हप्ते असतील, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी कुठनं भागवू शकतो? कुठनं मिळेल? तर तिथे मला क्रिटिकल इलनेसची पॉलिसी मदत करते. ती काय करते, जेव्हा मला असा एखादा गंभीर आजार होतो, तेव्हा मला एक लमसम अमाउंट देते. जी काही पॉलिसीसाठी मी घेतली असेल, तर ती अमाउंट मला मिळाली, तर येणाऱ्या काळातला जो माझा खर्च आहे, त्या आजारावरचा, बाकीचे जे माझे घर खर्च आहे, ते कव्हर होतात. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो, की क्रिटिकल इलनेस ही बेनिफिट पॉलिसी आहे. पण ती सेपरेटली शक्य असेल तर घ्यायला. सर्वात पहिलं तर मेडिक्लेम पॉलिसी घ्यायला पाहिजे. ती जेवढ्या कव्हरची गरज आहे ती पहिली आहे. लोकं चूक काय करतात, मेडिक्लेम कव्हर 5,00,000चं घेतात, क्रिटिकल इलनेस 20,00,000चं घेतात. पण उद्या मला क्रिटिकल इलनेसमध्ये काही ठराविक 35,000-40,000च आहेत. देव नो करो माझा ॲक्सिडेंट झाला आणि मला त्या गंभीर आजारातलं काहीच झालं नाही आणि त्या दुसऱ्या ॲक्सिडेंटमुळे 1,00,00,000चा खर्च त्या आजारासाठी आला. तर क्रिटिकल इलनेसमध्ये ते नाव नसल्यामुळे मिळणार आहे का? नाही. तर सर्वप्रथम मी योग्य कव्हर घेणं गरजेचं आहे. त्यानंतर सेकंड स्टेप जर ॲडिशनल मला कोणी विचारलं तर क्रिटिकल इलनेस करायला पाहिजे. का तर डे बाय डे मेडिकल इन्फ्लेशन वाढतंय. आज ज्याला आपण 20,00,000 50,00,000 म्हणतोय, आफ्टर सर्टन इयर काय म्हणजे मला जर कोणी विचारलं 1,00,00,000 ज्याला म्हणतोय, जर मी 6.5% जरी इन्फ्लेशन पकडला, तरी ते ₹30,00,000 आहेत येणाऱ्या काळातल्या दृष्टीने. बरोबर? तर ते लक्षात घेऊन आपण करणं गरजेचं आहे आणि इथेच सल्लागाराचं काम आहे, की त्याने तो योग्य सल्ला त्या व्यक्तीला देणं गरजेचं आहे. मी नेहमी सांगतो तुमच्या एकूण उत्पन्नापैकी लेस दॅन 10% वाटा फक्त इन्शुरन्ससाठी द्या. का? तर तुमच्या भविष्यात तुमचे जे काही स्वप्न आहेत, तुम्हाला जग फिरायचंय, तुमच्या जे काही ड्रीम कार घ्यायची सगळं होईल. पण तुम्ही जर हे 10% तिथे इन्व्हेस्ट नाही केलं, तर तुमच्या 90% स्वप्न जे आहे तिथे इम्पॅक्ट होऊ शकतो. तर हे तुमच्या इन्व्हेस्टमेंट स्टार्ट्स विथ इन्शुरन्स. हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण जर माझा व्यवस्थित विमाचं कव्हर असेल, तर मी जीवनातले सगळे आनंद उपभोगू शकतो. युअर इन्व्हेस्टमेंट स्टार्ट्स विथ इन्शुरन्स. सुंदर वाक्य आहे हे. फारच परिणामकारक वाक्य आहे हे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिक्लेम आणि क्रिटिकल इलनेस म्हणजे सेम नाही. मेडिक्लेम वेगळा आहे, क्रिटिकल इलनेस कव्हर वेगळा आहे. आणि मला असं वाटतं की इन द लॅडर ऑफ प्रायोरिटी मेडिक्लेम नंतर पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर आधी घ्यावा, कारण आजकाल अपघात खूप होतात आणि त्याच्यानंतर क्रिटिकल इलनेस कव्हर घ्यावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. कदाचित माझं मत चुकीचं सुद्धा असू शकेल. सर बघा, मी तर नेहमी सांगतो, की मी जिवंत असेल, तर मी पैसे कमवणार आहे. माझ्या फॅमिलीला पैशाची गरज केव्हा मी नसताना. सो इन्व्हेस्टमेंटचं पहिलं स्टार्ट होतं टर्म इन्शुरन्सने. कारण फायनान्शियल सिक्युरिटी कुठून येणार आहे? त्या टर्म इन्शुरन्समुळे येणार आहे. दुसरं मेडिक्लेम. मेडिक्लेम का? तर उद्या सडनली मला मेडिकल एक्सपेन्सेस आले, तर माझं सगळं सेव्हिंग वॉश आउट होऊ शकतं. म्हणून मेडिक्लेम.
तिसरं ॲक्सिडेंटल पॉलिसी. कारण ॲक्सिडेंट सडनली होतात. यंग एजमध्ये मॅक्सिमम ॲक्सिडेंटच्या केसेस येतात. तिथे जर मी परमनंटली डिसेबल झालो, बरोबर, आणि मी कामच करू शकलो नाही, तर मला लॉस ऑफ इन्कम कुठनं येणार? तर त्यावेळी मला ते लॉस ऑफ इन्कमचं आज बघा, आज कुठलाही पेपर तुम्ही दररोज उघडला ना, पेपर उघडलं की तुम्हाला 1-2 तरी ॲक्सिडेंटच्या केसेस. आता अहमदाबादमध्ये जे घडलं, किती सडनली अचानक घडलेली ती घटना आहे. पण जर आपल्याला त्यावेळी ते कव्हर असेल, तर आपल्याला पीस ऑफ माइंड आहे. मला एक सांगा, गाडी सजीव वस्तू आहे का निर्जीव वस्तू आहे? ऑब्व्हियसली निर्जीव वस्तू. निर्जीव वस्तू आहे. तुमच्याकडे कुठली गाडी आहे आता? सोनेट. तिच्या वार्षिक कितीला घेतली तुम्ही ती गाडी? ठीक आहे. साधारणतः 15,00,000ला आपण असा विचार करू तुम्ही ती गाडी घेतली. ती गाडीचा इन्शुरन्स करताना तुम्ही 50,000चा प्रीमियम दिला. बरोबर. तुम्ही स्वतः ती गाडी वापरता. तुमच्या लाईफची कॉस्ट काय? त्या 15,00,000ला तुम्ही 50,000 भरले. तुम्हाला माहिती आहे, तुमचं 1,00,00,000चं ॲक्सिडेंटल डेथ कव्हर ₹6,500 देतं. त्या तुमच्या गाडीच्या विम्यापेक्षाही किरकोळ. आणि गाडी जास्त फिरते का तुम्ही जास्त फिरता? आणि सर मला आठवतंय, तुम्ही एकदा लिफ्टमध्ये असताना तुमचा ॲक्सिडेंट होऊन पाय फ्रॅक्चर झाला होता. किंवा सडनली तुम्ही अँटिसिपेट केलं होतं का ती लिफ्ट 4थ्या मजल्यावरनं खाली येईल? नाही, सडनली झाला होता. तर तिथे अपघात विमा हा गरजेचा आहे. पण तो तिसरा येतो, त्याच्यानंतर तुम्ही मग क्रिटिकल इलनेस, म्हणजे जसं आपण पुढे जाऊ, आयुष्यात ग्रो करू, तसतसे हे इन्शुरन्सच्या स्टेप्स आहेत, आपण टिक बॉक्स करत गेले पाहिजे. म्हणजे काय, आपण एक पीस ऑफ माइंड आणि स्टॅबिलिटी लाईफमध्ये अचीव्ह करतो. तुम्ही जेवढेही मोठी माणसं बघा, ते सर्वात पहिलं काय करतात, त्यांच्या रिस्क इन्शुअर्ड करतात. आणि अज्ञानी मनुष्य काय करतो, तो त्याला निग्लेक्ट करतो. तो म्हणतो बघू ना, होऊन जाईल. बघा, देव पण कोणाला मदत करतो? जो त्याच्या पद्धतीने बेस्ट करतो. तर आपण आपल्या पद्धतीने जे योग्य ते करायला, तर आपल्यालाही सगळ्या गोष्टी आयुष्याच्या अनुभवता येऊ शकतात. इफ वी डू अवर बेस्ट, गॉड विल टेक केअर ऑफ रेस्ट. इन्शुरन्समध्ये ना बेरियाट्रिक सर्जरी, इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट, मेंटल इलनेसेस, रोबोटिक सर्जरी ह्या गोष्टी कव्हर होऊ शकतात? होतात ना. येस. आता पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी कव्हर होण्याचे काही रूल्स होते, कंपन्या देत नव्हत्या. पण आता हे लाईफस्टाईलमुळं होणारे आजार आहेत, बॅरिएट्रिक सर्जरी. तर त्याला काही रूल्स आहेत. म्हणजे जर एखादा व्यक्ती 18 वर्ष पूर्ण आहे, त्याचा BMI 40 पेक्षा जास्त आहे. जर त्याने ती सर्जरी नाही केली, तर त्याला पुढे जाऊन खूप कॉम्प्लिकेशन येऊ शकतं. तर त्यामुळे कंपनी ती बॅरिएट्रिक सर्जरी कव्हर करते. त्या व्यतिरिक्त जर त्याचं 35 ते 40 मध्ये BMI असेल आणि त्याला बाकीच्या कोमॉर्बिडिटी असतील, म्हणजे BP, शुगर असा काही आजार असेल, त्या केसमध्ये सुद्धा बायोट्रिक सर्जरी कंपन्या कव्हर करतात. कारण इन्शुरन्स कंपनीला त्याचा फायदा काय? उद्या ती रिस्क कमी झाली, तर पुढे भविष्यात येणारे इतर क्लेम कमी होऊ शकतात. कारण बघा, तुम्ही बघा, एखाद्या व्यक्तीला जर हॉस्पिटलचं सवय लागली, तर ते लवकर रिकव्हरी नाही होत. ते क्रोनिक होत जातं, बरोबर? वाढत जातं. तर ते पहिल्यापासूनच आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर कधी-कधी ह्या सर्जरीज केल्यामुळे आता डे बाय डे वेदनाविरहित आपण म्हणतो सर्जरीज होतात, म्हणजे रोबोटिक सर्जरीज होतात. तर त्याच्यामुळे त्या व्यक्तीला त्रास कमी होणार आहे. तर ते सुद्धा आता IRDAने एक सर्क्युलर, म्हणजे मध्यंतरी प्रीमियम वाढले. तर लोकं म्हणले, "का प्रीमियम वाढले?" तर IRDAने सर्क्युलर काढलं, की तुम्हाला मॉडर्न डे ट्रीटमेंट ज्या आहेत त्या कव्हर करायलाच लागतील. कारण आजकाल जर मला कमी पेनमध्ये सर्जरी मिळतात आहेत, ऑप्शन मिळतात, तर ते कव्हर व्हायला पाहिजे. आज साधारणतः एखाद्याला कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे, कोलेस्ट्रॉल नाही कमी होतं त्याचं, त्याने डाएट करून बघितलंय, पण त्याला काही इंजेक्शनचा कोर्स येतो, जे सव्वा-सव्वा लाखाचे डॉक्टर रेड्डीचे वगैरे इंजेक्शन येतात. ते घेतल्यानंतर त्याचं कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होतं, त्याची फ्युचर रिस्क कमी होते. तर ते मॉडर्न डे ट्रीटमेंटमध्ये कव्हर होतं. पूर्वी ती OPD ट्रीटमेंट धरली जायची, पण आता ती मॉडर्न डे ट्रीटमेंट धरली जाते. तर अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आता पॉलिसीमध्ये कव्हर होतात. फक्त एकच आहे, जेव्हा तुम्ही पॉलिसी घेता, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते समजून नसेल घेतलं आणि मग क्लेमच्या वेळी म्हणलं, "अरे, हे तर कव्हर होत नाही," तर चुकीचं आहे. थोडासा वेळ आपला, म्हणजे इन्शुरन्स हे असं नाहीये, की आपण भाजी विकत घेतोय. नाही का, लोकं नेहमी किंमत विचारतात, "मला किंमत सांगा." अरे, किंमत सांगायला ते काय म्हणजे भाजीपाला आहे का? की बाजारभावात जायचं आणि भाव करायचा. त्यातल्या काय गोष्टी कव्हर होतात, काय नाही, त्याचे काय फीचर्स आहेत, मला ते वेळेला कधी का हे समजून घेणं गरजेचं आहे. वस्तू तुम्ही कुठूनही विकत घ्या, पण त्यातल्या ज्या माहिती आहे ती व्यवस्थित घ्या आणि मग निर्णय घ्या. माझ्या मते या समजून घेण्यामध्येच एक आस्पेक्ट येतो, तो असतो प्री एक्झिस्टिंग डिसीजेसचा. तर प्री एक्झिस्टिंग डिसीज असले तर इन्शुरन्स पॉलिसी मिळू शकते का आणि कव्हर होते का? मिळू शकते. सर, म्हणजे मला अभिमानाने सांगू इच्छितो, की बरेचसे बायपास झालेले पेशंट्स, ज्यांना गंभीर आजार होऊन गेलेत, त्यांना आम्ही स्पेशल कंडिशन्सवर पॉलिसी दिलेल्या आहेत.
ओके. फक्त एकच आहे, की त्यांचे करंट हेल्थ हिस्ट्रीचे रिपोर्ट व्यवस्थित असले. आता डे बाय डे मेडिकल म्हणजे पॉलिसीजमध्ये खूप चांगले इम्प्रूव्हमेंट यायला लागलेत. डिसीज वाईज म्हणजे त्यांना कॅन्सर झालाय, हार्ट डिसीज झाले, त्यांच्यासाठी सुद्धा पॉलिसीज अवेलेबल आहेत. फक्त त्याचे टर्म्स एंड कंडिशन समजून घेणं गरजेचं आहे. आज प्रत्येकासाठी विमा अवेलेबल आहे आणि त्याला वयाचं बंधन नाहीये. पूर्वी लोकांना वाटायचं, की अरे मी 60 नंतर मला कोण देत नाही, असं नाही. मी 80 वर्षाच्या वयस्कर आजोबांनाही दिलंय आणि ते फिट होते. त्यांना फक्त काय वयामानानुसार बीपीची गोळी होती. मग ते अजून सुद्धा बॅडमिंटन खेळतात, इज अब्सोल्युटली फाईन. त्यांनाही आम्ही विमा दिलेला आहे. कारण ते म्हणले, "उद्या अपघात येऊन काय झालं, सडनली काय झालं तर मला पाहिजे." इतकी वर्ष मला नाही वाटलं. तर म्हणजे बेटर लेट दॅन नेव्हर. तर असं विचार करू नका, की विम्याला वयाचं बंधन आहे. नाही. कुठल्याही वयात तुम्ही इन्शुरन्स घेऊ शकता. सो विम्याला वयाचं बंधन नाही, विम्याला आजाराचं बंधन नाही, विम्याला अटीचं बंधन नाही. फक्त योग्य माणूस भेटला पाहिजे, जो योग्य मार्गदर्शन करू शकेल. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.